या पूर्वीच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण समजावून घेतलेलं होतं की परावर्ती डिव्हिजन पॉलिनॉमियल्स साठी कसं करायचं. आता या लेसनमध्ये आपण आणखीन एक एक्झाम्पल सोडवून पाहूया. तर सेकंड एक्झाम्पल, डिव्हिडंड काय आहे? 3x to the power 4 plus 5x to the power 3 minus 7x to the power 2 plus 2x plus 2 divided by डिवायझर काय आहे? x squared plus 3x plus 1. बरोबर. तर आता हा जो डिव्हिडंड आहे तो आपल्याला प्रॉपरली लिहून घ्यावा लागेल. पहिले 3x to the power 4 plus 5x cubed minus 7x squared plus 2x plus 2 हा आहे डिव्हिडंड. आणि डिवायझर कुठे लिहायचा? डिवायझर लिहायचा या डिव्हिडंडच्या लेफ्ट साइडला, x squared plus 3x plus 1. बरोबर. आता डिव्हिडंड आणि डिवायझर सेपरेट करण्यासाठी एक उभी रेषा काढू, वर्टिकल लाईन. येस. त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन. आता हा आहे डिव्हिडंड आणि हा आहे डिवायझर. त्यानंतर एक गोष्ट कन्फर्म करा की हा जो डिव्हिडंड आहे तो प्रॉपरली लिहिला गेला आहे की नाही. म्हणजे हा जो डिव्हिडंड आहे या डिव्हिडंड मधल्या ज्या टर्म्स आहे त्या टर्म्स मधले जे व्हेरिएबल्स आहे त्यांचे जे पॉवर्स आहे ते डिसेंडिंग ऑर्डरने लिहिल्या गेलेले आहेत की नाही. x to the power 4 हा आहे हायेस्ट डिग्री व्हेरिएबल. त्यानंतर x to the power 3 येस म्हणजे 4 पेक्षा 1 ने कमी 3 येस करेक्ट आहे. म्हणजे 4 पेक्षा 1 ने कमी x to the power 3 मायनस x squared प्लस 2x. आता इथे x आहे म्हणजे काय? x to the power 1 आहे. बरोबर. आणि हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो डिव्हिडंड आहे तो प्रॉपरली लिहिला गेलेला आहे. बरोबर. आता त्यानंतर या डिवायझर कडे या. काय आहे डिवायझर? x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. हा प्रॉपरली लिहिला गेलेला आहे की नाही हेही एकदा तपासून पहा. x स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? x स्क्वेअर. x स्क्वेअरचा पॉवर काय आहे? 2 आहे. म्हणजे या दुसऱ्या टर्म मध्ये व्हेरिएबलचा पॉवर 1 यायला हवा आहे का? येस आहे. त्यानंतर कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो डिवायझर आहे हा सुद्धा प्रॉपरली लिहिला गेलेला आहे. प्रॉपरली लिहिल्या जाणं याचा अर्थ असा होतो की डिव्हिडंड आणि डिवायझर यामधल्या आपण ज्या टर्म्स लिहितो त्या टर्म्स त्यांच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिल्या जाव्या. बरोबर. ओके. त्यानंतर काय? आता हा जो डिवायझर आहे हा आहे गिवन डिवायझर. हा जो आहे x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 हा आहे गिवन डिवायझर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे याचा डेविएशन. कसा कॅल्क्युलेट करायचा डेविएशन? लक्षात घ्या. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 हा दिलेला डिवायझर आहे. आता डेविएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे? आपल्याला आवश्यक आहे बेस. तर पॉलिनॉमियल मधला बेस काय असतो? दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट डिग्री व्हेरिएबल जो असतो त्याला आपण त्या पॉलिनॉमियलचा बेस असं म्हणतो. तर मग आता या पॉलिनॉमियलचा बेस काय आहे? हायेस्ट डिग्री टर्म काय आहे या डिवायझर मध्ये? x स्क्वेअर. म्हणून x स्क्वेअर हा या पॉलिनॉमियलचा बेस आहे. मग आपण डेविएशन कसं कॅल्क्युलेट करतो? दिलेल्या नंबर मधून त्या नंबरचा बेस सबट्रॅक्ट करतो. तसंच इथेही करा. म्हणजे x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 यामधून x स्क्वेअर हा सबट्रॅक्ट करा. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 मायनस x स्क्वेअर. बरोबर. प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल. आता किती आहेत? 3x प्लस 1. हा जो 3x प्लस 1 आहे हा आहे डेविएशन. डेविएशन. आता हा जो डेविएशन आहे आपल्याला इथे लिहायचा आहे. हा जो गिवन डिवायझर आहे या गिवन डिवायझर खाली लिहायचा आहे. 3x प्लस 1 हा आहे डेविएशन. बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला? आता मॉडिफाईड डिवायझर लिहायचं आहे. कसा लिहायचा मॉडिफाईड डिवायझर? एक काम करूया आपण. डेविएशन मध्ये जे न्यूमरिकल कोएफिशियंट आहे ते त्या टर्मच्या खाली लिहा. 3x यामधला न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 3 आहे. आणि
हा जो +1 आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे +1 जसाच्या तसा लिहा. ओके, आता काय करायचं आहे की हे जे न्यूमरिकल कॉन्स्टंट्स आपण लिहिलेले आहेत, ह्या ज्या न्यूमरिकल टर्म्स आपण लिहिलेल्या आहेत त्यांची साइन चेंज करायची. याला म्हणतात परावर्त योजयेत या सूत्राचं ऍप्लिकेशन, या सूत्राचा प्रयोग. हा 3 पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह करा, आणि हा जो 1 आहे हा पॉझिटिव्ह आहे, याला पण निगेटिव्ह करा. येस, आता आहे हा मॉडिफाईड डिवायझर. हा आहे डेव्हिएशन आणि हा आहे मॉडिफाईड डिवायझर. तर आलं लक्षात की आपण मॉडिफाईड डिवायझर कसा लिहितो. आता आणखीन एक महत्वाची स्टेप, कुठली स्टेप आहे ती, हा जो डिव्हिडंड आहे या डिव्हिडंड मध्ये आपल्याला रिमाइंडर लाईन ड्रॉ करायची आहे, रिमाइंडर लाईन काढायची आहे. कशी काढायची रिमाइंडर लाईन? सगळ्यात पहिले डेव्हिएशन मध्ये किंवा मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती टर्म्स आहेत हे काउंट करा. किती टर्म्स आहे? 3x ही एक टर्म आणि +1 ही दुसरी टर्म. किंवा मॉडिफाईड डिवायझर मधल्या टर्म सुद्धा तुम्ही काउंट करू शकता. किती टर्म्स आहेत मॉडिफाईड डिवायझर मध्ये? -3 आणि -1 या दोन टर्म्स आहेत. बरोबर आहे. म्हणून डिव्हिडंड कडे या आणि राईट साइड कडनं दोन टर्म्स सोडून रिमाइंडर लाईन ड्रॉ करा. येस, ही आहे रिमाइंडर लाईन. काय महत्व आहे या रिमाइंडर लाईनचं? या रिमाइंडर लाईनच्या उजव्या बाजूला राईट साइडला आपल्याला रिमाइंडर मिळतो आणि लेफ्ट साइडला आपल्याला कॉशंट मिळतो. बरोबर. आता आणखीन एक महत्वाची स्टेप, तीही की या डिव्हिडंड मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत त्या न्यूमरिकल कोएफिशियंट्सला त्यांच्या साइन्स सहित तुम्ही त्या त्या टर्म्सच्या खाली लिहून घ्यायचंय सेपरेटली. ओके, 3x⁴ याचा न्यूमरिकल कोएफिशियंट कुठला आहे? 3 आहे, म्हणून 3 याच्या खाली लिहा. 5x⁴ याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 5 आहे, +5 आहे, तो याच्या खाली लिहून घ्या. -7x² याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? -7, म्हणून तो या खाली लिहा. 2x याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 2 आणि कॉन्स्टंट टर्म 2. बरोबर. तर मित्रांनो आता परावर्त योजयेत, तर मित्रांनो आता परावर्त डिव्हिजन करण्यासाठी आपलं हे जे सेटअप आहे ते रेडी आहे. आता आपण ऍक्च्युअल डिव्हिजनला सुरुवात करूया. येस, आता ऍक्च्युअल डिव्हिजनला आपण सुरुवात करूया. परावर्त डिव्हिजन जे आपण नंबर्स साठी केलेलं होतं, अरिथमेटिक्स मध्ये केलेलं होतं, एक्झॅक्टली तेच डिव्हिजन आता करायचं आहे. स्टेप्स सुद्धा त्याच राहतील. मग पाहू आपण कॉशंट आणि रिमाइंडर लिहिल्यानंतर मग पाहू आपण काय करायचं. पण स्टेप्स त्याच राहतील. एक्झॅक्टली तशाच स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या ज्या स्टेप्स तुम्ही केल्या होत्या परावर्त डिव्हिजन फॉर नंबर्स. ओके, तर स्टेप नंबर 1 सुरुवात करायची आपल्याला लेफ्ट टू राईट. कुठला आहे लेफ्ट मोस्ट डिजिट? 3 आहे. कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन न करता पहिला डिजिट कॉशंट एरिया मध्ये जसाच्या तसा लिहा. हा मिळालेला आहे कॉशंट मधला पहिला डिजिट. आता काय करायचंय? मॉडिफाईड डिवायझर मध्ये जितके डिजिट्स आहेत त्या डिजिट्सचं आणि या पहिल्या कॉशंट डिजिटचं म्हणजे रिसेंट कॉशंट डिजिटचं इंडिपेंडेंटली मल्टिप्लिकेशन करायचंय आणि ते जे प्रॉडक्ट येईल ते एका खाली एक या सेकंड थर्ड या डिजिट्स खाली लिहायचंय. या सेकंड डिजिट्स पासून लिहायला सुरुवात करायचंय. ठीक आहे, तर -3 × 3 -9. सेकंड डिजिट खाली लिहा. -1 × 3 -3. थर्ड डिजिट खाली लिहा. आता मॉडिफाईड डिवायझर मध्ये दोनच डिजिट्स होते. बरोबर. मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती डिजिट्स होते? दोनच डिजिट्स होते, म्हणून आपले दोन प्रॉडक्ट कॅल्क्युलेट झाले. पहिला प्रॉडक्ट लिहिला सेकंड डिजिट खाली म्हणजे सेकंड कॉलम मध्ये आणि दुसरा प्रॉडक्ट लिहिला थर्ड डिजिट खाली म्हणजे थर्ड कॉलम मध्ये. आता या दोन कॉलम्स पैकी जो हा पहिला कॉलम आहे, सेकंड कॉलम आहे, म्हणजे जिथे आपल्याला फर्स्ट कॉशंट डिजिट मिळाला त्याच्या पुढला जो कॉलम आहे त्यातल्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन करायची आहे. कुठले डिजिट्स आहे? 5 आणि -9. यांना ऍड करा. 5 + -9 -4. आता हा जो -4 आहे तो आहे सेकंड कॉशंट डिजिट.
-4 जो आहे तो सेकंड कॉशन डिजिट आहे. आता या सेकंड कॉशन डिजिट म्हणजे रिसेंट कॉशन डिजिट, अगदीच अलीकडला कॉशन डिजिट. तर मग या रिसेंट कॉशन डिजिट आणि मॉडिफाईड डिवायझर मध्ये असणारे डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं प्रॉडक्ट, आणि ते प्रॉडक्ट्स या थर्ड कॉलम पासून पुढे लिहिणं सुरू करायचं. तर -3 × -4 +12 +12 लिहा थर्ड कॉलम मध्ये. -4 × -1 +4 +4 लिहा फोर्थ कॉलम मध्ये, फोर्थ डिजिट खाली. येस, दोन प्रॉडक्ट्स कॅल्क्युलेट केले, ते आपण लिहिले. आता रिसेंट कॉशन डिजिट कुठल्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे आपण? सेकंड कॉलम मध्ये. याचा अर्थ असा की थर्ड कॉलम मध्ये जे डिजिट्स आहेत त्यांची व्हर्टिकल ऍडिशन तुम्हाला करायची. सो -7 + -3 -10 -10 + 12 +2 +2 कॉशंट एरियामध्ये लिहायचा. +2 आहे थर्ड कॉशन डिजिट. +2 आहे थर्ड कॉशन डिजिट, रिसेंट कॉशन डिजिट. आता हा जो रिसेंट कॉशन डिजिट आहे आणि मॉडिफाईड डिवायझर मधले दोन डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन आणि ते प्रॉडक्ट लिहायचे फोर्थ आणि फिफ्थ कॉलम मध्ये. बरोबर. सो 2 × -3 -6 आणि 2 × -1 -2. बरोबर. 2 × -3 -6 आणि 2 × -1 -2. येस. आता या स्टेप मध्ये मात्र आपण हा जो लास्ट डिजिट आहे हा कव्हर केलेला आहे, त्यामुळे आपलं डिव्हिजन इथे संपलेलं आहे. आता हे जे दोन कॉलम्स आहे, या दोन कॉलम्स मध्ये जे डिजिट्स आपण लिहिलेले आहे त्यांची व्हर्टिकल ऍडिशन करून घ्या. ओके. सो 2 + 4 6 6 + -6 0 2 + -2 0. असं दिसतंय की परफेक्टली डिव्हिजिबल आहे. ओके, कारण रिमाइंडर 0 0 आलेला आहे. ओके. तर आता मित्रांनो, कॉशंट एरियामध्ये आपण कॉशंट डिजिट्स लिहिलेले आहेत. मात्र एक गोष्ट विसरू नका की हे परावर्त डिव्हिजन आपण या नंबर्ससाठी केलेलं नाहीये, या डिजिटसाठी केलेलं नाहीये. हे परावर्त डिव्हिजन आपण केलेलं या पॉलिनॉमियलसाठी. त्यामुळे आता आपल्याला पॉलिनॉमियलसाठी आन्सर हवाय. तर ते कसं लिहायचं लक्षात घ्या. आपण कॉशंट लिहूया. कॉशंट कसा लिहायचा? कॉशंट अर्थात पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्येच कॉशंट राहणार. राईट. कॉशंट हा पॉलिनॉमियल्सच्याच फॉर्म मध्ये राहणार. त्या पॉलिनॉमियल मधली पहिली टर्म कशी लिहायची? हा जो पहिला कॉशंट डिजिट आहे तो पहिले लिहून घ्या. राईट. आणि त्यानंतर आता या 3 ला व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा कुठला पॉवर सफिक्स म्हणून लिहायचा. लक्षात घ्या. त्यासाठी एक छोटी ट्रिक वापरायची. ती कुठली ट्रिक आहे? या डिव्हिडंड मधली हायेस्ट डिग्री टर्म आहे, त्यातला व्हेरिएबल काय आहे? x⁴. लिहून घ्या x⁴ डिवायडेड बाय या डिवायझर मधली हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? x². म्हणून x² लिहून घ्या डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करणार आहे की हायेस्ट डिग्री टर्म इन डिव्हिडंड डिवायडेड बाय हायेस्ट डिग्री टर्म इन डिवायझर. काय येतं उत्तर? x⁴ डिवायडेड बाय x². हे जे उत्तर आहे x². हा जो x² आहे हा x² सफिक्स म्हणून या 3 ला फर्स्ट कॉशन डिजिट जे इथे आपल्याला मिळाले, हा जो x² आहे हा या फर्स्ट कॉशन डिजिटला सफिक्स म्हणून प्रेमाने लिहा. बरोबर. आता दुसरा कॉशन डिजिट म्हणजे या कॉशंट पॉलिनॉमियल मधली दुसरी टर्म ती कशी लिहायची आहे? -4 म्हणजे -4 हे लिहून घ्या. त्यानंतर इथे काय लिहायचंय? हायेस्ट डिग्री टर्म कुठली होती? 3x². त्यातला जो व्हेरिएबल आहे x त्याचा पॉवर काय होता? 2. मग यापेक्षा 1 नी कमी जो पॉवर आहे तो व्हेरिएबल इथे याला सफिक्स म्हणून लिहायचा. x इथे 2 आहे म्हणून इथे 1, कारण 2 पेक्षा कमी, रिड्यूस बाय 1. त्यानंतर तिसरी टर्म लिहिण्याकरता तिसरा कॉशन डिजिट. काय आहे तिसरा कॉशन डिजिट? +2. म्हणून इथे लिहा +2 आणि याला सफिक्स म्हणून काय लिहायचं? याच्या अलीकडल्या या पूर्वीच्या टर्म मध्ये जो व्हेरिएबल आपण लिहिलाय त्याची पॉवर काय आहे? 1. म्हणून आता याची पॉवर काय लिहिणार? 0. ओके. आणि आता इथे कॉशंट हा आपला पूर्ण लिहिला गेलेला आहे. राईट.
रिमाइंडर लिहिण्याचा प्रश्न नाही, कारण रिमाइंडर हा 0-0 आहे, म्हणजे भाग पूर्ण गेलेला आहे, कम्प्लिटली डिवाइड केलेला आहे, परफेक्टली डिवाइड केलेला आहे. आता हा जो कॉशंट आहे हा प्रॉपरली जरा लिहून घ्या. 3x² म्हणजे काय? 3x² मायनस 4x टू द पॉवर 1 म्हणजे कसं लिहितो आपण? -4x आणि प्लस x टू द पॉवर 0 म्हणजे कुठलाही डिजिट किंवा कुठलाही नंबर किंवा कुठलाही व्हेरिएबल त्याची पॉवर जेव्हा 0 असते तेव्हा त्याची व्हॅल्यू ही 1 असते. त्यामुळे 2 × 1 2. हा आहे कॉशंट. असा कॅल्क्युलेट करायचा कॉशंट. बरोबर? कॉशंट असा लिहायचा. तर आता हे उत्तर करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करून पाहायचंय. तर चेक करून पाहूया बीजांक मेथड वापरून. चला तर मग यांचे बीजांक कॅल्क्युलेट करू, या टर्म्सचे बीजांक कॅल्क्युलेट करू. पॉलिनॉमियल मधल्या टर्म्सचे बीजांक आपण कसे कॅल्क्युलेट करतो, किंवा दिलेल्या पॉलिनॉमियलचा बीजांक डिजिटल रूट कसा कॅल्क्युलेट करतो. ज्या टर्म्स आहे त्या टर्म्सच्या ज्या न्यूमरिकल कोएफिशियंट आहे त्या न्यूमरिकल कोएफिशियंटला त्याच्या साइन सहित आपण खाली लिहितो. 3x टू द पॉवर 4 चा न्यूमरिकल कोएफिशियंट 3, इकडे +5, इकडे -7, या टर्म मध्ये +2, या टर्म मध्ये +2. ओके. आणि आता याला आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट जे कुठलं साइन असेल त्या पद्धतीने ते ऑपरेशन करणार. ओके. त्यानंतर x² याचा न्यूमरिकल कोएफिशियंट 1 प्लस 3x चा 3 प्लस कॉन्स्टंट टर्म 1 इंटू. आता कॉशंट 3x² चा न्यूमरिकल कोएफिशियंट 3 -4x चा -5. लक्षात ठेवा, डोंट फॉरगेट टू राइट न्यूमरिकल कोएफिशियंट along with its sign, otherwise you will be mistaken, otherwise answer will be wrong. आणि +2 as it is, +0 लिहिण्याची आवश्यकता नाही. आता बीजांक कॅल्क्युलेट करा. 3 + 5 8, 8 - 7 1, 1 + 2 3, 3 + 2 5 is equal to 1 + 3 4 + 1 5 into 3 - 4 - 1 -1 + 2 + 1 5 is equal to 5. दोन्ही साइड्स इक्वल आहेत, याचा अर्थ हे जे आपलं उत्तर आहे कॉशंट आहे करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. तर ही साधी आणि सोपी सरळ पद्धत वापरून आपण पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन करू शकतो. बरोबर. आता हे विद्यार्थ्यांनी वापरायचं कसं लक्षात घ्या. 10thला CBSE सिलेबसमध्ये 10thला पॉलिनॉमियल्स या चॅप्टरमध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स आहे. तर असे काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स जर एक्झाममध्ये आले, या पद्धतीने रफ वर्क तुम्ही करू शकता आणि या पद्धतीने आन्सर काढू शकता. त्यानंतर तुमची जी कन्व्हेन्शनल पद्धत आहे, रेग्युलर पद्धत आहे, त्या पद्धतीने निघालेलं जे आन्सर आहे त्याच्यासोबत तुम्ही या आन्सरला टॅली करू शकता. बीजांक पद्धतीने सुद्धा टॅली करू शकता. राईट. ओके. सो आता पुढल्या लेसनमध्ये पुढलं एक्झाम्पल पाहूया. त्यापूर्वी मात्र हे जे परावर्त डिव्हिजन आहे हे परावर्त डिव्हिजन पूर्ण लिहून घ्या. हे सुद्धा लिहून घ्या की आपण जो डेव्हिएशन कॅल्क्युलेट केला तो कसा कॅल्क्युलेट केला, बेस काय आहे, x² + 3x + 1 याचा बेस काय आहे, x² आहे. ह्या सगळ्या नोट्स तुम्ही लिहून घ्या. ओके.